परिषदेची शाळा बोलती. हो हो, तीच तुमची आवडती. जमातीच्या कुशीत तुमचे वागतान गेले, जिथे तुम्ही अक्षरे गिरवली आणि आयुष्याची पहिली पायरी चालत. आज 89 वर्ष झाली आहे. मी याच जागी उभी आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, गाव बदलले, त्याबरोबरच माणसेही बदलली. गावातील मातींची घरे सिमेंटांची झाली, गावातील मंदिरे संगम रवरी दगडांनी नटली. पण मी आजही अंगावर फाटकी तुटकी लटकरे घेऊन उभी आहे. असू द्या, तरी माझ्या लेकरांनी आणि गुरुजींनी माझ्या अंतर्गत वातावरणात खूप बदल केला आहे. बाहेरच्या झाडाझुडपांमुळे, माझ्या 2-4 वर्षाच्या बदललेल्या बाह्य रूपामुळे आज कोणीही माझ्या प्रेमात पडेल अशी मी सुंदर दिसू लागली. तुम्ही आणि तुमची मुले दिवसभर माझ्या कुशीत बागडतात. सकाळी जेव्हा तुम्ही शाळेत येतात तेव्हा मी माझे दोन्ही हात विस्तारून मायेने तुम्हाला कवेत घेते. तुम्ही माझ्या अंगखांद्यावर खेळताना माझा दिवस कसा निघून जातो हे मला कळतच नाही. माझे सौंदर्य वाढवण्यासाठी झाडे लावली, फुलबाग परसबाग फुलवली. गुरुजींनी विकत पाणी आणून मला पाजले. मुलांनी चॉकलेट कुरकुरेचे पैसे वाया न घालवता इथे चक्क शाळा बचत बँक सुरू केली. याचे मला प्रचंड कौतुक आहे. इतकेच नाही तर नव्या युगाच्या AI आणि रोबोटिक्स लॅबशी जोडत मुलांनी डिजिटल झेपाई घेतली आहे. आपल्या भाषेबरोबरच ते परदेशी भाषाही थोड्या शिकू लागली. आपल्या डोंगरगावच्या 89व्या इतिहासातील पहिल्यांदाच तालुका निफाड एकमेव राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक म्हणून ईश्वरी नावे चमकली. शाळेने आपली गुणवत्ता सिद्ध केली. जिल्ह्यात सुंदर शाळा म्हणून माझी निवडही झाली. असू द्या, काही लोक म्हणतात की शाळेला वरून पैसे येतात. असे काही नाहीये, पण स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी अशी केविलवाणी आणि खोटे वाक्य बोलून माझ्या जखमांवर तरी मीठ चढवू नका. मी मूक आहे पण अंधही नाही. इथे उघड्या डोळ्यांनी रोज माझे वरण मी बघत असते. अहो, तुमची मुले दुपारचे जे वरण भात खातात ना, त्या खोलीच्या छतावर सुद्धा प्लास्टिक अंथरले आहे. ते कुजलेले, ओले झालेले सिमेंटचे पत्रे कधीही कोसळतील अशा स्थितीत आहे. मी तर तुमच्या गावची, तुमच्या हक्काची शाळा आहे ना, मग एकत्र येऊन लोकवर्गणीतून काहीतरी करावे असे तुम्हाला का वाटत नाही? बाहेरून छान रंगवती झाली, पण या रंगांच्या मागे लपलेली माझी जीवनात्वाच्या म्हणजे माझ्या खचत चाललेल्या भिंती तुम्हाला का दिसत नाही? माझ्या डोक्यावरची मोळकी साले छप्पर उभे तुमच्या मुलांच्या डोक्यावर बसेल याची सारी भीती तुम्हाला वाटत नाही का? तुमची नवसाची पोरं ज्या जमिनीवर बसून अभ्यासाचे धडे गिरवतात त्या जमिनीला पडलेली भगदाड कधीही कोसळतील अशा स्थितीत आहे. बाहेरची माणसं शाळेला मदत करतात आणि तुम्ही मात्र हात बांधून गप्पा बसतात. खूप व्यावहारिक झालात हो तुम्ही सगळे. फक्त आयुष्य पुढे ढकलत आहात. खूप व्यावहारिक झालात हो तुम्ही सगळे. फक्त आयुष्य पुढे ढकलत आहात. चला तर मग एकत्र यायला हवे, उठायला हवे, सर्वांना जागायला हवे. यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायला हवे. बाकी काय बोलू? स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.